Hello students, today we are going to learn page number 3. 1.1 Walk a little slower. In previous lecture we already learned warming up chit chat activity and my thoughts. There are 3 activities A, B, C and we already seen it, and today we are going to learn actual poem. First I am going to read it. Walk a little slower. Walk a little slower, daddy, walk a little slower, said a little child to small, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, walk a little slower, for you are leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me, and I will want to lead just right and know that I was true. So walk a little slower, daddy, walk a little slower, for I must follow you. ऑथर अननोन. त्या ठिकाणी ही जी पोएम आहे, चा पोएट जो अननोन आहे, म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे ॲक्च्युअली ही पोएम कोणी लिहिलेली आहे. अननोन, ऑथर अननोन म्हटलेलं आहे इथं. ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न ॲक्च्युअल पोएम. ठिकाणी वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे हळू चाल या अर्थाने. वॉक अ लिटल स्लोअर, हळूहळू चाला किंवा हळू चाल या अर्थाने असं या कवितेचं टायटल जे आहे त्याचा अर्थ आहे. तर लिटल चाइल्ड रिक्वेस्ट हिज फादर. थोडीशी आपण या ठिकाणी थीम जर पाहिली या कवितेची तर काय आहे, सारांश पाहिला तर काय, अ लिटल चाइल्ड रिक्वेस्ट टू हिज फादर टू वॉक अ लिटल स्लोअर. म्हणजे लहान मुली वडिलांना त्या ठिकाणी रिक्वेस्ट करते, विनंती करते की हळू चाला. टू वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे या ठिकाणी हळू का चालायला सांगते त्या ठिकाणी ते चाइल्ड, की जे मूल आहे, लहान मूल जे आहे ते वडिलांना हळू चालायला सांगतं आहे. पहा, वडिलांच्या ज्या क्रिया आहे, वडील ज्या क्रिया करतात ते ज्या ॲक्शन्स त्या ठिकाणी त्या असतात, त्या ॲक्शन्स त्या लहान मुलाला कळावे, ॲक्शन्स कळतील आणि त्या समजून घेता येतील म्हणून या ठिकाणी, आणि त्याचं आकलन करता येईल त्यासाठी तो काय, लहान मुलगा काय सांगते वडिलांना की वॉक अ लिटल स्लोअर, हळू चाला जेणेकरून तुमच्या ज्या क्रिया आहेत त्या मला कळतील, त्याचं मला आकलन होईल. द बॉय वॉन्ट्स टू फॉलो हिज फादर. जो मुलगा आहे त्या मुलाला वडिलांचं अनुकरण करायचं आहे, त्याला खाली पडायचं नाही आहे, त्याला सक्सेस व्हायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो जो छोटासा मुलगा आहे तो रिक्वेस्ट करतो आहे, ही रिक्वेस्ट टू हिज फादर, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, वॉक अ लिटल स्लोअर. जे अशा प्रकारे या ठिकाणी ह्याच्या पोएममध्ये ही थीम जी आहे ती सांगितलेली आहे. पा तर ॲक्च्युअल पोएम काय आहे बघा. आय एम गोइंग टू रीड फर्स्ट आन्सर. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. देयर वी सी लिटल चाइल्ड, छोटंसं मुलगा आहे, अँड ही इज व्हेरी स्मॉल. ही रिक्वेस्ट टू हिज फादर, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, हळू चाला. आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मी तुमचं अनुकरण करतो आहे. फूटस्टेप्स म्हणजे पावले, पावलांचं अनुकरण करते म्हणजे पावलांवर पाऊल ठेवून एक छोटंसं बाळ चालते, म्हणजेच काय त्यांचं जी ॲक्शन आहे, वडिलांची जी ॲक्शन आहे त्या ॲक्शनचं तो काय करतो आहे, अनुकरण करतो आहे. ही फॉलोज हिज फादर. He will not properly understand his father's action. म्हणजे वडील जर खूप फास्ट चालले तर त्या ठिकाणी त्याला वडिलांचे ॲक्शन कळणार नाही प्रॉपरली, आणि ही विल फॉल, तो खाली पडेल. म्हणून त्या ठिकाणी तो काय म्हणतो वडिलांना की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, वॉक अ लिटल स्लोअर, आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप. तुमचे जे काही क्रिया आहेत किंवा चालण्याची जी क्रिया आहे
तुमचे जे ॲक्शन्स असतील त्याचं मी अनुकरण करतो. पहा, लहान मुलं जी असतात, आपल्याला माहिती आहे लहान मुलं ही अनुकरण प्रिय असतात. जसं आपण करतो तसं ती मुलं करतात. मग हे चांगलं आहे का वाईट त्यावेळेस त्यांना कळत नसतं. जशी मोठी माणसं बोलतात तशीच लहान मुलं बोलतात. पहा, म्हणजे जसं घरामध्ये आपलं ॲटमॉस्फिअर असेल, आपण जसं वागतो तशीच आपली मुलं ही वागत असतात. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. आय एम फॉलोइंग इन युअर फूट स्टेप्स, म्हणजे जे पावलं म्हणजे काय, तर ज्या ॲक्शन्स असेल, ज्या कृती असतील, ज्या काही गोष्टी मोठी माणसं करत असतात त्याचं अनुकरण लहान मुलं करत असतात. जसं आपण सारखंच आपण एखादी गोष्ट चुकीची गोष्ट करत असेल तशी ती लहान मुलं त्याचं अनुकरण करतात. आपण जर एखादी गोष्ट बोलली तर तीच बोबड्या बोलतात ते तशा प्रकारे ॲक्शन करतात. आपल्यासारखं आपण जर डान्स करत असतो तर आपल्यासारखं डान्स करण्याचा प्रयत्न ते करत असतात, बोलण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून या ठिकाणी तो जो छोटा मुलगा आहे तो वडिलांना म्हणतो की वॉक अ लिटल डॅडी, वॉक अ लिटल स्लोअर. सेकंड स्टांजा काय दिलं आहे, समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाईम्स दे आर हार्ड टू सी. आय हिअर द बॉय से टू हिज फादर, समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. तुमचे पावलं कधी कधी खूप फास्ट असतात. म्हणजेच काय, तुम्ही खूप तुमच्या ज्या ॲक्शन्स असतात त्या खूप त्या ठिकाणी फास्ट असतात. आय डोंट अंडरस्टँड इट, की आय विल नॉट प्रॉपरली अंडरस्टँड युअर ॲक्शन्स. सो वॉक लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. आणि तुमचे जे पावलं आहेत ते खूप हार्ड असतात. म्हणजे युअर डिसिजन असतील, वडिलांचे एखादा निर्णय असेल किंवा त्यांनी जी कृती केली असेल ते आपल्याला पटकन समजत नाही आणि ती कृती मला समजेल अशी करा, असं त्या ठिकाणी इथं हा छोटासा मुलगा म्हणतो आहे की समटाईम्स दे आर हार्ड टू सी. म्हणजे मला काही कळत नाही तुम्ही काय ॲक्शन करताय किंवा काय कृती करताय, कुठली गोष्ट करताय. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी माझं लीड करताय, म्हणजे तुमच्या पाठीमागं मी चालतो आहे. तुम्ही जी ॲक्शन कराल त्या ठिकाणी ती मी ॲक्शन करतो आहे. या ठिकाणी वॉक जे आहे तर ते वॉक म्हणजे नुसतं चालणं नाही, तर वॉक रेफर्स टू ॲक्शन, डिसिजन. म्हणजे वडिलांची जी ॲक्शन आहे त्यांनी एखाद्या गोष्टी डिसिजन घेतला असेल म्हणजे तो डिसिजन ह्याला रेफर केलेलं आहे. वॉक म्हणजे नुसतं चालणं असा अर्थ घ्यायचा नाही इथं. अँड वे ऑफ लिव्हिंग ऑफ पर्सन, म्हणजे आपण जसं जगतो, आपण जसं वागतो तसे आपलं मुलं आपलं अनुकरण करत असतात. नेक्स्ट स्टांजा, समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, म्हणजे कधीतरी आम्हीच मोठे होणार आहोत. म्हणजे हा लहान मुलगा म्हणतो की आम्ही कधीतरी मोठे होणार आहोत. समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, आम्ही सगळे मोठे होणार आहोत. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, म्हणजे मला जे काही पाहिजे ते तुम्ही मला आत्ता दिलं पाहिजे किंवा तुमच्या ज्या कृती आहेत त्या मला समजल्या पाहिजे. कशासाठी, फॉर वॉट, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, मोठा झाल्यानंतर माझं लग्न होईल, मला पण या ठिकाणी मूल असेल. अँड हू विल वॉन्ट टू फॉलो मी, आणि तो जे माझं मुलगा आहे ते मला फॉलो करणार आहे, माझ्या ॲक्शन फॉलो करणार आहे, माझे डिसिजन जे असेल ते फॉलो करणार आहे. जे प्रॉपरली गायडन्स मला माझ्या मुलाला करता यावं, म्हणून तुम्ही आता हळू चाला जेणेकरून तुमच्या कृती मला समजतील. आपल्यामध्ये पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चांगल्या वाईट गोष्टी ह्या जात असतात. जे आपले आजोबा ज्या काही ज्याचं म्हणजे आपण म्हणतो संस्कार, आजोबांनी किंवा आजीने जे संस्कार केले असतात ते आपल्या वडिलांवरती असतात आणि मग ते संस्कार आपल्याकडे येतात. म्हणजे हे पिढीनपिढीच्या हस्तांतराची जी पद्धत आहे तर तीसुद्धा या ठिकाणी या कवितेमध्ये सांगितलेली आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पा, समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. की माझ्या मुलालासुद्धा माझं अनुकरण करायचं आहे. मग तुम्ही जर मला चांगल्या गोष्टी द्या तर मी माझ्या मुलाला म्हणजे पुढच्या पिढीला नक्कीच चांगली गोष्ट देईन. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, म्हणजे मला चांगल्या गोष्टी शिकायच्या ज्या राईट किंवा प्रॉपर वे आहे जीवन जगण्याचा, लिव्हिंग लाईफ, त्या मला शिकायच्यात. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणजे त्यामुळं तुम्ही हळू चाला जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी चालणं आहे किंवा तुमचं जे वागणं आहे ते मला कळेल, जे काही चांगल्या गोष्टी आहे त्या मला कळतील. तर अशा प्रकारे ही जी पोएम आहे
तर या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे, फक्त वडिलांकडनं ह्या लहान मुलाला चांगल्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ट्रू थिंग्स असतील, ज्या खऱ्या गोष्टी असतील, त्यांचे डिसिजन काय आहेत हे मुलाला कळाले पाहिजे, जेणेकरून तो पुढच्या पिढीला ते देईल. ही वॉन्ट्स टू गिव्ह इट्स टू हिज ओन चाइल्ड. ओके. तर आज आपण ही जी पोएम आहे, देर आर 4 स्टांजाज पाहिलेले आहेत. तर ह्याच्यानंतर इंग्लिश वर्कशॉप जे आहे किंवा मार्जिन क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर सोडवता आले तर या ठिकाणी हे घरी सोडवा. मार्जिन क्वेश्चन दिलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही या ठिकाणी सोडवा. आणि इंग्लिश वर्कशॉप जे आहे ते इंग्लिश वर्कशॉप आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. ठीक आहे. टुडेज लेक्चर इज ओव्हर.